पाटीलने बोलवले आणि इथं बसले थांबीच्या महाराजा. राजा, गावचं कारभार सगळं पाटलानच बघायचं काय? तुम्ही काय आहे का नाही? सकाळपासून तुला हुडका लागलोय. चांगल्या कामासाठी तुम्हाला बोलवायला लागतंय काय? माझं राहून दे, संजू कुठे बघायचं चल पहिला. हा, त्याच्याशिवाय आपली टीम पूर्ण होणार कसं? गावचा विकास हाच माझा ध्यास. गावचा विकास करायला काय तुझा विकास करायलायस तू? चल मला माहित आहे, चल जाऊया पाटलाकडे. द्या अख्खा गाव पालता गेल्या, चला हुडकून काढूया. तू गावचं मालक करा गेल्यावर तुम्ही म्हणताय माझंच खरं. बरं जाऊया चला आता आपण, चल. अरे इथून झोपलाय बघ, त्या गाव पालता काढला तू. बंद कर. अरे इथून झोपलाय बघ. का कशासाठी? गावचा विकास करायचा का नाही? बरं मग गाव पाठवलाय आणि तू इथं झोपलंस होय मंदिरात. चल लवकर. राजू, पाटलानं आपल्याला कशाला बोलवलं असेल? नेमकं काय कारण असेल? कुठली समस्या असेल का कुठली अडचण असेल का आपल्याला काय सांगायचं असेल का आपल्याकडनं काही काम करून घ्यायचं असेल? नक्की काय वाटतंय तुला? पाटलानं मीटिंग बोलवलंय म्हणजे काहीतरी महत्वाचा विषय असेल. त्याशिवाय बोलवणार आहे का आपल्याला? उगाच 4 लोक टाकी कशाला गोळा करल? काहीतरी महत्वाचं असेल म्हणूनच बोलत असणार ना. बरं मग असं करूया, आपण तिघे जाऊन जाऊया पाटील साहेबाकडे. संजू चल आता मीटिंगला जाऊया. हे बघ राजू आणि बघ धोंड्या, चला आपण मीटिंगला गेलं पाहिजे आणि मीटिंग आपल्याकडे पूर्ण होणार पण. आता आपण जाऊया आणि काय आहे ते सगळं समजून घेऊया. चला संजू चला आता उठा, लय झालं आता. चल चल बाबा चल. वा पाटलाने रद्द केला. कळलं का धोंड्या आणि राजू? पाटलानं सभा रद्द केली आहे. हा, तुम्ही दोघं मला ओळखत आणलाय. निवांत झोपलो होतो का मी आराम मध्ये स्वामीच्या मंदिरात झोपलो होतो. तुमच्या दोघांमुळे उठलो. आता बोला करायचं काय? पाटलाच पण पाहुणं वाढले ले गावाला गेलाय म्हणून पाटलाने सध्या रद्द केलं. अरे सगळे येण्याचा बाजार केलाय. सकाळपासून आम्ही हुडकून बसलोय सभेसाठी पळायला आलोय. संजू आणि राजू, पाटीलही माणुसकीचा माणूस आहे, त्यामुळे ते एवढा लांब गेलाय. आपल्याला पण थोडं माणुसकीच्या नात्यानं समजून घेतलं पाहिजे. येण्याचा बाजार झालाय. चला जाऊया, चला आपल्या कामाला जाऊया, काम धंदा बघूया. चला जीव तसं न गावाच्या उपयोगाला पाटील आहे, पण आपण पाटलाच्या मागे मग राहायला नको. आपण तिघं पाटलाच्या पाठीमागे राहायला आणि गावचा विकास पण करायचा आणि सगळ्यांना मदत पण करायची.